बोधकथेचे नाव आहे सोबती. मिनू एके दिवशी तिच्या घराच्या बागेत फिरत असताना चाफ्याच्या झाडाखाली तिला काहीतरी हालचाल दिसली. "अगं आई, लवकर बागेत ये, बघ काय आहे." मिनू जोरात हाका मारत आईला बोलवत म्हणाली. आईने धावत येऊन पाहिले तर मैना निपचित पडलेली होती. "मिनू, अगं, ही मैना अजून जिवंत आहे, तिला उचलून आत आण." आईने काळजीनं मिनूला सुचवले. मैनेला घरात आणल्यावर मिनूनं कापसाच्या बोळ्यानं पाणी पाजले. तिला थोडी तरतरी आली. मिनू मैना पक्षाला प्रथमच इतक्या जवळून पाहत असल्यामुळे जरा सुरुवातीला घाबरली होती. पण आता तिला बरे करायचे आहे म्हणून काळजी घेत होती. 2 दिवसांनी मैना पुष्कळच टवटवीत दिसू लागली. घरात थोडीफार इकडे तिकडे फिरू लागली. मैनेची हालचाल बघून मिनूला खूपच आनंद झाला. तिने मैनेचे नाव प्रेमाने मिठू ठेवले. तिला चांगले वाटावे म्हणून बागेतून काड्या पाने गोळा करून तिच्यासाठी छानसे घरटेही तयार केले. मिठू घरात फिरून आली की घरट्यात जाऊन बसायची. शाळेव्यतिरिक्त मिनूचा संपूर्ण वेळ मिठूशी खेळण्यात जायचा. तिला मिठूचा खूपच लळा लागला होता. आता मिठूला चांगले उडता येऊ लागले होते. आईने मिनूला समजावून सांगितले, "मिनू राणी, मिठूला आता चांगले उडता येऊ लागले आहे. ती कुठल्याही क्षणी आपल्या घरातून उडून जाऊ शकते. समजा ती उडाली तर अजिबात नाराज व्हायचे नाही." मिनूसाठी हे कठीणच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरट्यात जाऊन पाहिले तर मिठू तेथे नव्हती. घरभर तिला शोधले पण सापडली नाही. मिनूला कळून चुकले की आता मिठू आपल्याला परत कधीच भेटणार नाही. तिच्या सवंगड्यांना भेटायला ती आकाशात दूरवर उडाली आहे. मिनू उदास झाली. तिचा रोजचा वेळ आता कंटाळवाणा जाऊ लागला. मिठूची खूपच आठवण येत असे. असेच दिवस चालले होते. एके दिवशी सकाळी मिनूला खिडकीत ओळखीचा आवाज आला. डोळे उघडून पाहिले तर मिनू मोठ्याने किंचाळलीच. "अय्या मिठू, तू!" मिठू ही आनंदानं मिनूच्या गादीवर बसली. मिनूला तर इतका आनंद झाला होता. ती मनसोक्त तिच्या छोट्या मैत्रिणीशी खेळली. थोड्या वेळानं मिठू खिडकीतून दूर उडून गेली. ते पाहिल्यावर आई म्हणाली, "मिनू, मला तुझे कौतुक वाटते. पिंजऱ्यात डांबून न ठेवता तू मिठूला मोकळे ठेवलेस, त्यामुळेच ती तुझ्याकडे परत आली. मला खात्री आहे आता मिठू आपल्याकडे नेहमीच येत जाईल." मिनूनं आईला धट्ट मिठी मारली.